पसुरे येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर गोळीबार, व्यावसायिक भोर पोलिसांच्या ताब्यात। गोळीबारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। भोर तालुक्यातील फाटगर धरणाच्या परिसरात पसुरे गावात उंदीरमाळ गट क्रमांक 188 मधील जमिनीच्या हद्दीच्या वादातून हॉटेल व्यावसायिक निवृत्त ब्रिगेडियर यांनी विचारपूस करण्यासाठी आलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या दिशेने बंदुकीतून 2 फैरी झाडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने भयभीत झालेल्या शेतकरी अशोक गेनबा बिरहामणे यांच्या फिर्यादीनुसार भोर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेल व्यावसायिक निवृत्त ब्रिगेडियर हितेश पालसिंग यास भोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। ही घटना बुधवार दिनांक 15 मे रोजी दुपारी 2:30च्या सुमारास घडली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। मिळालेल्या माहितीनुसार व्यावसायिक निवृत्त ब्रिगेडियर हितेश पालसिंग यांनी आपल्या कुंजवन रिसॉर्टला वीज पुरवठा करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीत अनधिकृत खांब उभे केले। याचा जाब विचारण्यासाठी पसुरे व कर्णवडी येथील शेतकरी अशोक गेनबा बिरहामणे, प्रकाश शेलार, शंकर बिरहामणे, सोनबा बिरहामणे, चंद्रकांत करुंगावडे, बाळासाहेब सणस व श्री पवार हे हितेश पालसिंग यांच्याकडे गेले असता त्यावेळी तेथे काम करणारे कामगार पळून गेले। त्यानंतर काही वेळाने तेथे आरोपी हितेश पालसिंग हा त्याच्या हातात 2 बंदूक घेऊन आला होता। तेव्हा आम्ही त्याला आमच्या जागेत अतिक्रमण करून पोल घालू नको, तुझ्या जागेत तू पोल घालून तुला काय करायचे आहे ते कर असे बोलू लागलो असता त्यास त्याचा राग आला व त्याने एक बंदूक आमच्या दिशेने रोखून त्यातून एक फायर केला। त्यानंतर त्याने परत दुसरी बंदूक उचलून त्यातून दुसरा फायर करून आम्हाला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही या बाजूला झाल्यामुळे तो फायर आम्हाला लागला नाही। या घटनेचा व्हिडिओ ग्रामस्थांनी सोशल मीडियावर व्हायरल केला। या घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार, पोलीस उपनिरीक्षक अशोक खुटवड घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत सिंग याला ताब्यात घेतले। दरम्यान आचारसंहितेमुळे पोलिसांनी सर्व परवानाधारकांकडून शस्त्रे जमा केली असून मात्र सिंग यांच्याकडे बंदूक कशी याबाबत स्थानिक ग्रामस्थांसह तालुक्यात चर्चा सुरू आहे। सदर घटनेचा तपास भोर पोलीस स्टेशन करीत आहेत। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे। आमचा पहिल्यापासूनचा विषय असा आहे की 12 वर्षापूर्वी ह्या HP सिंग यांनी या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जमीन खरेदी केली। त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी आम्ही या गावामध्ये सैनिक स्कूल स्थापन करणार आहोत म्हणून शेतकऱ्यांकडनं गोड बोलून अतिशय माफक दरात त्या जमिनी विकत घेतल्या। शेतकरी आमच्याकडच्या भागातले गरीब आहेत, भात पिकवणार आहेत, त्यांना काय वाटलं चला आपापला पोरगा एक जण तरी नोकरी लागेल म्हणून लोकांनी कमी भावामध्ये त्याला जमिनी दिल्या। त्याची भूक एवढी वाढली की त्यांनी नंतर एक एक जमीन करत 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 जवळजवळ 25-30 एकर क्षेत्र त्यांनी विकत घेतलं कमी भावामध्ये शेतकऱ्यांकडनं। घेऊ द्या, त्यांनी घेतल्याबद्दल आमचं दुमत नाही, पण त्यांनी 25 एकर क्षेत्र विकत घेऊन जवळजवळ 100 ते 150 एकर क्षेत्रावर स्वतःचा ताबा मारला आहे। हा ताबा मारत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतलेल्या नाहीत त्यांना जायला रस्ता ठेवलेला नाही, त्यांनी त्याच्या जागेला कंपाऊंड टाकून घेतलेलं आहे। कालची जी घटना घडली त्या घटनेमध्ये त्या कंपाऊंडच्या बाहेर त्यांनी लाईटचे पूल उभे केले। आमचे शेतकरी तिथे त्याला जाब विचारायला गेले की बाबा तू तुझ्या जागेत कंपाऊंडच्या आतमध्ये पोल टाक, आमच्या जागेत कशाला पोल टाकतोय। याच्यावरून त्यांनी शेतकऱ्यांना धमकी देत गोळीबार केला। वारंवार तो शेतकऱ्यांना फोनवरून सांगतो मी राजनाथ सिंग जे आहेत त्यांचा मी पाहुणा आहे, मला स्वतःला शिवराज सिंग चौहानांचा फोन आला होता, फोन कोणी केला आम्हाला माहीत नाही, परंतु असं तो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावं घेऊन आमच्या शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करते। कालची परिणिती अशी होती, त्यांनी गोळीबार केला। आमचे शेतकरी नशिबाने सुदैवाने वाचले। याचं कारण असं की गोळी जर लागली असती तर शेतकऱ्याचा मृत्यू झाला असता। त्याला लाईटचं कनेक्शन जे दिलं गेलेलं आहे ती जागासुद्धा त्याची नाही, रस्त्याच्या खाली त्याला पाण्याचं कनेक्शन दिलेले तीसुद्धा जागा त्याची नाही। कायम दुसऱ्या गरीब शेतकऱ्याची जमीन वरबडायची, त्याच्यावर आपला कब्जा करायचा आणि गावामध्ये दहशतीचं वातावरण करायचं। याकरता सगळे शेतकरी बाधित झालेले आहेत। आज तिन्ही चारी गावं शेजारची पंचक्रोशीतली आहेत। कर्णवडी असळ, माळवडी, शिंद, गवडी, राजगर, वेळवण या भागातून सगळे शेतकरी इथं जमा झालेले आहेत। या सगळ्या शेतकऱ्यांची मिटिंग झाली। शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। आमच्या गावचे सरपंच, माजी सरपंच, माजी पंचायत समिती उपसभापती मानसीबाबा धुमाळ अशी सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत। सगळ्या गावाच्या वतीनं गावाने आता निर्णय घेतलेला आहे की या शेतकरी संघटनेचं सहकार्य आम्हाला सगळ्यांना आहे। गाव मिळून आम्ही ह्या HP सिंगच्या विरोधात आता पुढचं कायदेशीर पाऊल उचलणार आहे। पोलीस स्टेशनला रितसर कंप्लेंट करणार आहे। HP सिंगकडं पिस्तूलचं लायसन होतं, परंतु आता आचारसंहिता चालू आहे, निवडणुका चालू आहेत, तरीसुद्धा त्याचं लायसन त्यांनी जमा करून नाही दिलं, त्याचं पिस्तूल त्यांनी जमा नाही केलेलं। त्याच्या मुलाकडे सुद्धा लायसन आहे, परंतु पोलिसांनी जाणीवपूर्वक त्याच्या मुलाच्या नावावर गुन्हा करायचं टाळलेलं आहे। व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसतात, त्याच्याबरोबरच्या माणसांवर गुन्हे दाखल केलेले नाहीत। सामान्य शेतकऱ्यांना
त्रास देण्याची त्याची भूमिका आहे. शासनाने आणि प्रशासनाने याच्यामध्ये वेळेत लक्ष घालावं, पोलिसांनी लक्ष घालावं, नाही तर या गोष्टीचा इतका मोठा उद्रेक होणार आहे की याच्या मागं आम्हाला आंदोलन करण्याची जरी गरज पडली तरी आम्ही सगळे शेतकरी आंदोलन करणार. पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, प्रांत ऑफिस आणि कलेक्टर इकडं आम्ही मोर्चा काढू आणि आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये एक की पोलीस